झाल्यात जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये? खरं मुली सगळीकडे असुरक्षित झाल्यात. मग संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत. कुठे रेप केस होत आहेत, कुठे ऍसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले. अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे. मला एवढंच सांगायचंय की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजे. आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाहीये, कुठेतरी पोलीस निष्प्रभ करतायत या सगळ्या? आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे आमचं कायम असं मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत. पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही. मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे सीसीटीव्ही होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही. तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे. शाळेच्या ठिकाणी, हायवे वरती, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे. आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे.